विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून नव्या चर्चा झाली होती अशी हे होते आणि याशिवाय एनडीए आज आमच्या नेता अजितदादांचा हे दुर्दैवी निधनामुळे आम्हाला या विषयावर कुठलीही चर्चा करायची नाही। आम्हाला फक्त पहिलं आमच्या पक्षाला सावरण्याचा हा काम हे महत्त्वाचं वाटते। आमच्या नेत्या आमच्या आमदारांनी सुनेत्रा वहिनी पवार यांना विधिमंडळाचा नेता निवडलेला आहे। त्याच्यानंतर त्यांची शपथ झाली उपमुख्यमंत्री म्हणून येत्या 26 फेब्रुवारीला। त्याच्यासाठी लोकांनी खूप म्हणजे असा तसं म्हणजे चुकीचा वातावरण विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून नव्या चर्चा झाली होती अशी हे होते आणि याशिवाय एनडीए आज आमच्या नेता अजितदादांचा हे दुर्दैवी निधनामुळे आम्हाला या विषयावर कुठलीही चर्चा करायची नाही। आम्हाला फक्त पहिलं आमच्या पक्षाला सावरण्याचा हा काम हे महत्त्वाचं वाटते। आमच्या नेत्या आमच्या आमदारांनी सुनेत्रा वहिनी पवार यांना विधिमंडळाचा नेता निवडलेला आहे। त्याच्यानंतर त्यांची शपथ झाली उपमुख्यमंत्री म्हणून येत्या 26 फेब्रुवारीला। त्याच्यासाठी लोकांनी खूप म्हणजे असा तसं म्हणजे चुकीचा वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की असं होणार तसं होणार। पण मी पहिल्या दिवसापासून सांगतो आणि आजही सांगतो की 26 तारखेला सुनेत्रा वहिनी पवार त्यांचा आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत। ते इलेक्ट होतील आणि पक्षाचा विधिमंडळाचाही नेतृत्व करतील आणि पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचाही नेतृत्व सुनेत्रा वहिनी पवार करतील। एनडीएकडून सुद्धा उदयन सिंह असल्याची चर्चा सुरू आहे। असा आहे आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। तर आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। त्यांनी म्हटलंय की 26 तारखेला येत्या 26 तारखेला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी आम्ही निवड करणार आहोत। मात्र विलीनीकरणासंदर्भात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात कुठलीही चर्चा होणार नाहीये असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर येत्या 26 तारखेला 26 फेब्रुवारीला